तीर्थयात्रा करून सुद्धा जीवनामध्ये पापच लागत असतं. म्हणून आई वडिलांची सेवा करावी. श्री गणेश भगवंतांनी ब्रह्मांडाची परिक्रमा, त्या परिक्रमेला न जाता आई वडिलांच्या पूजन केल्यानंतर त्यांना परिक्रमा केली आणि हात जोडून भगवान महादेवांना आणि पार्वतीला प्रार्थना केली. पिताश्री, मातोश्री, मी ऐकलंय की आई वडिलांचं पूजन करून परिक्रमा केली की पृथ्वी परिक्रमेचं फल प्राप्त होतं. जर शास्त्र सत्य असेल तर मी आज 7 ब्रह्मांड परिक्रमा पूर्ण केलेल्या आहेत. दोघही प्रसन्न झाले आणि गणपती बाप्पाला वरदान दिलं. ठीक आहे म्हटले, तू सर्वप्रथम ब्रह्मांड परिक्रमा केली, नुसती एक नाही 7 परिक्रमा पूर्ण केल्या. त्यामुळे प्रजापतीच्या ज्या 2 मुली आहेत, एकीचं नाव आहे सिद्धी आणि दुसरीचं नाव आहे बुद्धी. आपण म्हणतो रिद्धी सिद्धी, परंतु शिवपुराणामध्ये वर्णन आहे की त्या दोघींचं नाव आहे सिद्धी आणि बुद्धी. त्या दोघं भगवान गणेशाच्या बरोबर त्यांचा विवाह संबंध जोडला जातो आणि भगवान गणेशाचा विवाह आपण एका झाकीद्वारे पाहणार आहोत. 2 मिनिटं नामचिंतन करा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. त्यामुळे पहिलं लग्न करण्याचा बहुमान गणपती बाप्पांना मिळाला. कार्तिक भगवान काय करतात, मयूरावर आरूढ होतात आणि अतिशय तीव्र वेगाने ब्रह्मांड परिक्रमा करण्याकरता जातात. पण इकडे गणेशजी ज्या प्रकारे आई वडिलांची पूजा करून परिक्रमा करतात, तेव्हा परिक्रमा तिकडे ब्रह्मांड परिक्रमा केला असताना गणपतीच्या वाहनाचे म्हणजे उंदराचे पायाचे ठसे त्यांना आपल्या पुढे जात असताना दिसतात. आणि तिकडून कार्तिकेय भगवान ब्रह्मांड परिक्रमा करून येत नाही तोपर्यंत यांचं लग्न संपन्न झाले होतं. प्रजापतीच्या दोन्ही मुली सिद्धी आणि बुद्धी आणि आपल्या हिराभाऊच्या 3 मुली आणि त्यांचं नाव सुद्धा रिद्धी सिद्धी आहे. हा योगायोगाला आहे. तर भगवान गणेशाचा विवाह सिद्धी आणि बुद्धी यांच्या बरोबर झाला. 2 मुलं झाले, क्षेम आणि लाभ. आपण म्हणतो शुभ आणि लाभ, पण शिवपुराणामध्ये वर्णन आहे क्षेम आणि लाभ हे 2 पुत्र झाले. अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये गणरायांचा विवाह संपन्न झाला. आता विवाह झाल्यानंतर मंगलमय वाद्य वाजतात, मग गाणारे गातात, नाचणारे नाचतात. मग थोडासा मंगलमय कार्यक्रम आपण 2 मिनिटं करूया. भगवान गणपतीचा मोठा आनंदाने विवाह संपन्न झालाय, तर त्याचा 5 मिनिटं आपण उत्सव साजरा करूया.
अशी उभं करा दोघांना. हा वर नवरदेवाचं मुख आहे ना पश्चिमेकडे पाहिजे आणि दोन्ही नवरी मुलींचं मुख पूर्वेकडे. बोले श्री गणेश जी महाराज की. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं पल्लाळो मुरुडं चिंतामणि स्थेवरं लेणाद्रिं गिरिदात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओदरं ग्रामे राजनसंस्थितं गणपति कुर्यात् सदा मंगलम्. वधूवर शुभचिंतन सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णात् पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम. शुभलग्न शंभोतो सावधान. अंतर पकडून घ्या. नवरी मुलींच्या हातामध्ये आरती सुद्धा. आली लग्न घटी समीप नवरा घेऊनिया वागरा विरोते मधुपर्क भोजन करा अंतरपटाचे धरा दृष्टा दृष्ट वधुवरान करता दोघे करारी उभी वादंत्री बहुबल प्रदान करणे कुर्यात् सदा मंगलम. शंभोतो सावधान. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते आपल्या मुलाला शोधून शोधून एक सापडत नाही. आणि गणपती बाबाला बघा ना एकाच वेळेस दोन प्राप्त झाल्या सिद्धी आणि बुद्धी. मोठा आनंद उत्सव साजरा होतोय. जरा एकदा सर्वांनी उभं राहून तो उत्सव साजरा करूया. गणरायाच्या लग्नाला रिद्धी सिद्धी नगरी नटली.
Thank you.
बुद्धी मैया की अशा प्रकारे भगवान श्री गणेशजी यांचा सिद्धी आणि बुद्धी यांच्याशी मोठ्या आनंदाने थाटामाटात विवाह संपन्न झाला. आणि थोड्याच वेळानंतर जेव्हा कार्तिकी भगवान मयूरावर बसून आले आणि त्यांनी पाहिलं की पिताजी, या गणेशच्या आधी मी निघालो होतो परिक्रमा करण्याकरता, माझ्या आधी तुम्ही गणेश लग्न कसं काय लावलं? तर म्हटले तू गेला मोरावर बसून परिक्रमा करण्याकरता, पण बाळ गणेशने काय केलं? आमचं पूजन करून आम्हालाच परिक्रमा केली, म्हणून तुझ्या आधी त्याला परिक्रमेचं फल प्राप्त झालं, म्हणून त्यांचा विवाह संपन्न झाला. गणपती बाप्पाचा तर विवाह झाला, पण कार्तिकेय भगवान नाराज झाले आणि आई वडिलांना नाराज होऊन ते करोंच पर्वतावर निघून गेले. इथे शिवपुराण महाकथेतील महापुराणातील कुमारखंड रुद्रपुराणात तो संपन्न होतो आणि आता युद्ध खंडाला प्रारंभ होतो. बोले शिव महापुराण की. हिरा भाऊच्या तिघ मुली गौरी, रिद्धी आणि सिद्धी या तिघांकरता सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करायचं. आमच्या मनोहर महाराजांनी खूप सुंदर अशा प्रकारे झाक्या बनल्या आतापर्यंत आणि अजूनही बनवतील उद्यापर्यंत. त्यांच्याकरता सुद्धा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आणि सर्व संगीताचार्य मंडळी सुंदर असं संगीत देऊन अगदी कथेमध्ये प्राण ओतण्याचा प्रयत्न करतायत, गोड संगीताची साथ करतायत. यांच्याकरता सुद्धा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहतायत, तुमच्याकरता सुद्धा तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण वक्ता तो वक्ताची नव्हे, श्रोते नवीन. तुम्ही श्रोते म्हणून मी वक्ता. आता तुम्ही आलेच नाही तर मी या खांबाला कथा सांगायची का? तुम्ही श्रोते म्हणून मी वक्ता, आणि तुम्ही जर आले नाही श्रोते तर मग मी वक्ता. लक्षात आलं ना? प्रभू तुम्ही महेशाची आमूर्ती. ज्ञानोबराय म्हणतात श्रोते कोण असतात? भगवान महादेवाचे अवतार आहे. तुम्ही महादेव, पण मला महादेवाचा पुढचा समजू नका. हे 5G मटेरियल आहे, सर्वांना समजा. इथं कुमारखंडाला विराम प्राप्त होतो. शिव महापुराणामध्ये 7 संहिता आहेत. विद्येश्वर संहिता, दुसरी रुद्र संहिता. रुद्र संहितेमध्ये 5 खंड आहेत. सृष्टी खंड, पार्वती खंड, सती खंड, पार्वती खंड, कुमार खंड, हे 4 खंड संपले. आता युद्ध खंड सुरुवात होतोय. या युद्ध खंडामध्ये भगवान महादेवाने कोणाबरोबर युद्ध केलं, कोणकोणत्या कारणाने युद्ध केलं आणि कोणाच्या विनंतीवरून युद्ध केलं, या संपूर्ण गोष्टींचा उहापोह या युद्ध खंडामध्ये केला आहे. सर्वप्रथम कथा येते त्रिपुरासुराच्या वधाची. आपण त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करत असतो. त्रिपुर नावाचे असुर, त्यांचा आरी भगवान महादेव. त्या दिवशी भगवान महादेवाने त्रिपुर नावाच्या असुरांना मारलं होतं, म्हणून आपण त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतो. कोण हे त्रिपुरासुर? तर काल आपण कथा श्रवण केली. भगवान कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला. या तारकासुराचे 3 मुलं होते. तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली. या तिघांनी तपश्चर्या केली. मी दररोज सांगतोय, कोणती गोष्ट प्राप्त करायची असेल तर तप करा. तपश्चर्याने कोणती गोष्ट प्राप्त होते. निदान एकादशी तर धरा, एकादशी सुद्धा मोठं तप आहे. निराहार करा एकादशी, फार मोठं तप आहे. तसं विधान आहे की एकादशी निर्जला केली पाहिजे. पण नाही तुम्हाला शक्य तर पाणी पिऊन करा, ते शक्य नसेल तर दूध पिऊन करा, चहा पिऊन करा, आणि ते शक्य नसेल तर फलाहार करा. आणि फलाहार करून जर एकादशी शक्य नसेल तर पाया पडून सांगतो 5 वेळेस फराळ करा, पण एकादशी फुल आहार करून करा, पण एकादशी करा.
येता जाता चर, पण दिवसातून 5 वेळेस चर, पण एकादशीच्या दिवशी अन्न पोटात जाता कामा नये. ते एक तप आहे. म्हणून तपश्चर्याने सर्व प्राप्त होत असं माणसाला. या आसुरांनी घनघोर अशी तपश्चर्या केली. कोण कोण? तारकासुराचे 3 मुलं, तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली. यांनी 100 वर्ष एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली. किती वर्ष? आता बघा त्यांची तपश्चर्या सांगतो. त्यांनी किती वर्ष तपश्चर्या, कशी कशी तपश्चर्या केली, लक्ष देऊन ऐका. आपल्याला हे आश्चर्य वाटेल की आसुर जातीमध्ये जन्म आलेले, आसुर योनीमध्ये जन्म आलेले, पण केवढे तपश्चर्या करतात आणि त्यांना भगवान परमात्मा काय वरदान देत असतात हे ऐकण्यासारखी गोष्ट आहे. अतिशय गोड अशी ही कथा आहे. 100 वर्ष एका पायावर उभं राहून तपश्चर्या करतात. 1000 वर्ष काही न खाता फक्त वायू भक्षण करून तपश्चर्या करतात. हे सर्वांना जमत नाही हा. त्याच्याकरता योग शिकावा लागतो आणि योग शिकून वायू भक्षण करून जीवन जगता येतं, ती कला शिकावी लागते. 1000 वर्षापर्यंत वायू भक्षण, 1000 वर्षापर्यंत डोक्यावर उलट लटकून त्याने तपश्चर्या केली. 1000 सेकंद नाही, 1000 वर्षापर्यंत उलट डोक्यावर लटकून तपश्चर्या केली. 100 वर्षे हातावर उभं राहून, उलट उभं राहून तपश्चर्या केली. आणि एवढी तपश्चर्या केल्यामुळे ब्रह्मदेवाला प्रसन्न व्हावंच लागलं. वरमृही, मागा तुम्हाला काय मागायचंय. तर जे आसुर आहेत ना, यांनी जर तपश्चर्या न केल्यानंतर मागितलं ना तर यांना मोक्ष सुद्धा मिळेल. परंतु यांची सर्वात अगोदर पहिली मागणी आहे, आम्हाला अमर करा. हा अजरा अमराचे सर्वे भवामी इति. आम्ही अजर अमर हो. अजर म्हणजे आम्हाला म्हातारपण येऊ नये आणि मृत्यू येऊ नये. ही मागणी आजपर्यंत कोणत्याच असुराची पूर्ण झाली नाही, तरी सुद्धा ते मागितल्याशिवाय राहत नाही. आम्हाला अमर करा. ब्रह्मदेव म्हटले ते शक्य नाही. नास्ती सर्वामरत्वम, सर्वांना अमरत्व प्राप्त होऊ शकत नाही. तुम्ही इतर कोणते वरदान मागा. तेव्हा त्या त्रिपुरांनी, 3 भावांनी वरदान मागितलं की आम्हाला तुम्ही असं एक 3 पूर बनवा. 3 भावांकरता. पूर म्हणजे अख्खं शहरच्या शहर, जसं सोलापूर, कोल्हापूर, पूर आहे ना, ते मोठं शहर आहे ना, तसं आम्हाला 3 पूर तयार करा. 3 मोठी मोठी शहर निर्माण करा. एक असावं सोन्याचं पूर्ण, दुसरं असावं चांदीचं आणि तिसरं असावं लोखंडाचं.